आज कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे आयुक्त यांची आज भेट घेतली। या भेटीमध्ये 27 गावांचा कर्मचारी आहेत 499 यांना कायम करायचा असा आदेश दिलेला असताना त्याला उशीर होत होता, परंतु आज आयुक्तांनी संबंधित अधिकारी आहेत यांना आदेश दिले की येत्या 8 ते 10 दिवसामध्ये या लोकांना कामावर ते रुजू होण्याकरताचे आदेश पत्र द्यावे अशा प्रकारची भूमिका घेतली आणि त्याप्रमाणे आज या बैठकीचं यश आलं। त्या भागामध्ये आपल्या कल्याण डोंबिवलीमध्ये एक संत सालाराम महाराजांचं स्मारक इथे होते, तर भव्यदिव्य आहे आणि कल्याण डोंबिवलीचा कोणी इथे आला तर त्या स्मारकाच्या ठिकाणी गेलं पाहिजे अशा प्रकारची भूमिका मागच्या 2 वर्षापासून करते। परंतु आज इथे संबंधित आराखड्यासाठी आपण आयुक्त राजू ताईशेटे यांची नेमणूक केली आणि स्वतः आयुक्त इथे या जागेला भेट देणार आहेत आणि लवकरच या कामाला सुरुवात होईल। डुप्लिकेट कोण आहे, कसं आहे, कोणाच्या मिटिंगी होतात, आज ते अध्यक्ष होऊन 10 महिने झाले, त्यांनी आज मिटिंग घेतली, परंतु आमच्या सतत मिटिंग चालू आहेत, लोकांच्या विकासासाठी काम करतोय। 499 कामगार मग आमच्या बाजूने का राहिले? ते तर 27 गावातले लोक आहेत, ते जर खरं आमचे जर डुप्लिकेट असते तर आमच्यावर राहिले असते का? आज त्यांचा प्रश्न सुटतोय। 27 गावातील अनेक रस्ते आहेत, अमुक आहेत, ते सगळे सोडण्याचं काम आम्ही करतोय। 499 कामगार केले, 400 टॅक्स हा 900 कोटीचा टॅक्स हा कामगार जनतेचा हा आम्ही कमी केला, त्यामुळे जनता कोणाबरोबर आहे हे आम्हाला माहिती आहे। त्यामुळे डुप्लिकेट कोण आणि खरे कोण हे लोकांना सांगण्याची गरज नाही, त्यांना माहिती आहे की विश्वास आमच्यावरती आहे। हे बघा, ते काय बॅनर कोण लिहित असेल काय त्याचा आमच्याशी काही संबंध नाही, तो त्यांचा विषय आहे। कारण आम्ही मिटिंगला तिथे जी चालू झाली तिथे काही पदाधिकारी दिसले, काहीतरी तिथे राजकारण दिसत आम्हाला, असं आम्हाला तिथे दिसून आलं। बाबतीमध्ये आम्ही विचार करू आणि मग ठरवू। ती भूमिका आपली कशीच राहणार स्वतंत्र नगरपालिका? स्वतंत्र नगरपालिकेची भूमिका आमची आहे, आम्ही जे आहेत ते तिथल्या भूमिपुत्रांच्या बरोबर आहोत, त्याच्यामुळे स्वतंत्र नगरपालिकेची भूमिका आमची आहे, पण विकासाबरोबर आम्ही आहोत। आणि आज जर ती स्वतंत्र नगरपालिका नाही झाली तर हा विकास हा तसाच राहिला जाईल आणि त्याच्यामुळे आम्ही त्या बाबतीत विचार करतो। हे आता आम्हाला काही इथल्या लोकांचं दिसून येते, आमचं आयुष्यच आगरी समाजाच्या कामासाठी विकासासाठी गेलेलं आहे। स्वतः आम्ही जवळजवळ 40 वर्ष आम्ही काम करतोय, हे आगरी समाजासाठीच करतोय ना। जे नाही करत त्या झोपेतून उठून आले असतील, सांगत असतील तर ते जनतेला माहिती आहे कोण काम करत होते।